श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, या गोष्टीला 1 वर्ष लोटले. पांडुपुत्र युधिष्ठिराला यौवराज्याचा अभिषेक करावा असा धृतराष्ट्राने विचार केला. प्रजापालनातील तत्परता, चित्ताची स्थिरता, सहनशीलता, दयाळूपणा आणि मनाचा सरळपणा इत्यादी गुण युधिष्ठिराच्या ठायी असल्यामुळे तो जर राजा झाला तर प्रजेशी सौजन्याने वागेल आणि तिला प्रेमाने वागविल अशी धृतराष्ट्राची खात्री झाली. थोड्याच दिवसात उत्कृष्ट चारित्र्य, सचोटीची वागणूक आणि प्रजानुरंजन या गुणांच्या बळावर कुंतीपुत्र युधिष्ठिराने आपल्या पित्याच्याही कीर्तीवर मात केली. भीमाने बलरामापासून खड्गयुद्धाचे, गदायुद्धाचे आणि रथयुद्धाचे शिक्षण घेतले आणि शस्त्रविद्येचे शिक्षण परिपूर्ण केल्यानंतर शाल्यधिपती द्युमत्सेनाप्रमाणे तो सामर्थ्यामध्ये वरचढ ठरला. अशा प्रकारे पराक्रमात बिनतोड ठरल्यावर तो आपल्या भावांच्या संगनमताने वागू लागला. धनुष्याची किंवा खड्गाची मूठ अगदी घट्ट धरून ठेवण्यात, चपलतेने बाण सोडण्यात, लक्ष्याचा अचूक वेध करण्यात, साधे सरळ बाण सोडण्याच्या विद्येत ज्यांना उलट काटा लावला आहे असे दुधारी तिखट बाण सोडण्यात आणि ज्यांच्या टोकाला आकडा आहे असे आतडी ओढून काढणारे बाण सोडण्याच्या विद्येत, तसेच सर्वसामान्य बाणांपेक्षा कितीतरी अधिक लांब असलेले बाण सोडण्याच्या विद्येत अर्जुन अगदी तरबेज झाला. बाण सरळ असोत, वक्र असोत की खूप दीर्घ असोत, अर्जुनाला कधीही कसलीही अडचण भासली नाही. धनुर्विद्येतील त्याची चपलता आणि त्याच्या प्रत्येक हालचालीतील सौष्ठव इत्यादींची सर कोणत्याही दुसऱ्या धनुर्धराला कधीही आली नाही. द्रोणाचार्यांना या गोष्टींची अगदी चांगली जाणीव होती. यानंतर एकदा नित्य दक्ष असलेल्या अर्जुनाला कौरवांच्या समक्ष द्रोणाचार्य म्हणाले, धनुर्विद्येमध्ये माझे अग्निवेश नामक जे आचार्य होते ते स्वतः अगस्त्य ऋषींचे शिष्य होते. एवढ्या थोर गुरुपासून ज्यांना धनुर्विद्या मिळाली त्या महर्षी अग्निवेशांचा मी शिष्य आहे. धनुर्विद्येतील अनेक रहस्ये त्यांनी मला सांगितली. गुरु शिष्य संप्रदाय क्रमाने मजकडे ती धनुर्विद्या आली ती माझ्या शिष्यांना देण्यास मी तयार आहे. तपश्चर्येच्या बळावर मला ब्रह्मशीर नावाचे जे अमोघ अस्त्र प्राप्त झाले आहे ते साक्षात वज्राप्रमाणे दाहक आहे. अखिल पृथ्वी जाळून टाकण्याचे सामर्थ्य या अस्त्रात आहे. या अस्त्राचे रहस्य आचार्यांनी जेव्हा मला सांगितले तेव्हा ते म्हणाले, भरद्वाज द्रोणा, ज्यांचे सामर्थ्य अगदी सुमार आहे अशा सामान्य माणसावर तू या अस्त्राचा कधीच प्रयोग करू नकोस. तुला जे अस्त्र प्राप्त झाले आहे ते दिव्य अस्त्र आहे आणि त्याचे रहस्य जाणण्याची अन्य कोणाचीही पात्रता नाही. अशी या अस्त्राची योग्यता असल्यामुळे माझ्या गुरूंनी घालून दिलेल्या नियमांचे यथातथ्य पालन तू कर आणि तुझ्या आप्तेष्टांच्या आणि मित्रांच्या समक्ष मला तू गुरुदक्षिणा दे. आचार्य, आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे. मी आपल्याला गुरुदक्षिणा देईन
असे अर्जुन बोलल्यावर द्रोणाचार्य म्हणाले, अर्जुना, समरांगणात तू माझ्याशी युद्ध करावेस अशी माझी इच्छा आहे. द्रोणाचार्यांना होकार देऊन अर्जुनाने त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला आणि तो उत्तर दिशेकडे निघाला. धनुर्विद्येतील अर्जुनाच्या कौशल्याची वार्ता जगतात सर्वत्र पसरली आणि समुद्रापर्यंत पसरलेल्या अखिल पृथ्वीमध्ये धनुर्विद्येत अर्जुनावर मात करील असा अन्य कोणीही वीर नाही अशी त्याची कीर्ती सहज सर्वत्र पसरली. गदायुद्ध, खड्गयुद्ध आणि रथयुद्ध या सर्वांमध्ये भीमसेन पारंगत झाला आणि अर्जुन या तीनही मध्ये तर पारंगत झालाच, शिवाय धनुर्युद्धामध्येही तसाच पारंगत झाला. देवगुरु बृहस्पतीप्रमाणे असलेल्या द्रोणाचार्यांपासून राजनीतीचे सर्व ज्ञान प्राप्त करून घेतल्यावर सहदेवसुद्धा युद्धनीतीत पारंगत झाला. अशा प्रकारे युद्धनीतीत पारंगत झाल्यानंतर सहदेव आपल्या भावांच्या आज्ञेबाहेर रेसभरही गेला नाही. सर्व भावांना प्रिय असलेला नकुल सुद्धा द्रोणाचार्यांच्या हाताखाली अस्त्रविद्या शिकून तयार झाला. इतका तयार झाला की त्याची चित्रयोधी अशी ख्याती झाली आणि अतिरथी वीरांमध्ये त्याची गणना होऊ लागली. गंधर्वांकडून सतत उपद्रव होत असताही ज्याने 3 वर्षेपर्यंत यज्ञविधी खंड न पडू देता केला, अशा सौवीराचा अर्जुनाने आणि त्याच्या भावांनी रणांगणात वध केला. पांडू इतका पराक्रमी होता तरीसुद्धा ज्या यवन राजावर त्याला मात करता आली नव्हती त्याचा अर्जुनाने समाचार घेतला आणि त्याला शरण यावयास भाग पाडले. तसेच अतिशय बलाढ्य आणि कौरवांशी नेहमी कमालीच्या ताठ्याने वागणाऱ्या विपुल नावाच्या सुवीर देशाच्या अधिपतीचाही अर्जुनाने वध केला आणि रणांगणात निधड्या छातीने नेहमी लढणाऱ्या दत्तामित्र या बिरुदाने प्रसिद्ध असलेल्या सुमित्र नावाच्या सौवीराला अर्जुनाने आपल्या धनुर्विद्येतील कौशल्याच्या बळावर हैराण करून सोडले. भीमाला आपल्या मदतीला घेऊन व केवळ एकाच रथाचा उपयोग करून अर्जुनाने पूर्वेकडील देशामधील दशसहस्र अतिरथी वीरांना जिंकले. तसेच एकटा अर्जुन केवळ एकच रथ बरोबर घेऊन दक्षिणेकडे गेला आणि त्याने दक्षिणेकडील सर्व देश जिंकले आणि कौरवांच्या राज्यामध्ये धनाची रास आणून ओतली. अशा प्रकारे पराक्रमी पांडवांनी शत्रूंचे देश जिंकून घेतले आणि आपले राज्य थोड्याच वेळात भरभराटीला आणले. रणधुरंधर पांडवांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढतच चालले आहे असे दिसून येताच त्यांच्याविषयी धृतराष्ट्राची पूर्वी जी वृत्ती होती ती एकाएकी पालटली. आपल्या पुत्रांच्या कल्याणाची त्याला काळजी वाटू लागली. इतकेच नव्हे तर त्याची झोपही उडाली आणि रात्रीच्या रात्री तो जागून काढू लागला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.